हे हाय गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. चला तर मग यूट्यूब चॅनल जरा सबस्क्राईब वगैरे करा. आज बनायचे तर थालीपीठ. त्यासाठी मी पहिल्यांदा दोन लसूण कांड्या त्यांना बारीक चॉप करून घेतलेलं होतं. त्यानंतर चॉप नाही तसंच टाकलेलं होतं. त्यानंतर मिरच्या टाकल्या भरपूर अशा. आणि जेवढं तिखट होईल ना तेवढं छान लागतं. त्यामुळे मी भरपूर अशा मिरच्या त्याच्यामध्ये ॲड, थोडंसं कढीपत्ता ॲड केला. कढीपत्ता ॲड केल्यानंतर इथं त्यामध्ये थोडंसं जिरं ॲड केलं आणि हे सगळ्यांना बारीक पेस्ट करून घेतली. कोथिंबीर नव्हती, कोथिंबीर तुम्ही असले ते टाका नाही तर स्किप करू शकता. त्यानंतर थोडंसं मीठ ॲड करून आहे ना त्यांना बारीक असं चॉप करून घेतलं. आणि आपल्याकडे आहे ना 5 प्रकारची पिठं होती, तर ती सगळी 5 प्रकारची पिठं मी घेतली एका एका वाटीमध्ये. ही एवढी 5 प्रकारची पिठं होती. त्याच्यामध्ये गव्हाचं होतं, ज्वारीचं होतं, बाजरीचं होतं, तांदळाचं होतं आणि बेसन पीठ होतं. तर ते सगळं ना थोडी परातीमध्ये मीठ टाकलं, थोडं ते हलवून घेतलं. त्यानंतर सगळी पीठ आहेत ना मी ना चाळून घेतले. ऑलरेडी चाळून ठेवलेली होती, तरी पण मनाची इच्छा म्हणून मी ना सगळी पीठ आहेत ना चाळून वगैरे घेतले. पहिल्यांदा गव्हाचं पीठ घेतलं, त्यानंतर तांदळाचं पीठ चाळलं. तांदळाच्या पिठाला चाळायला काही टाईम लागत नाही. ज्वारीचं पीठ चाळलं. ज्वारीच्या पिठामध्ये ना जराशी त्याची नाका असतात ना ते असतात, त्यामुळे ते चाळूनच घ्यायचं असतं. आणि ते चाळल्यानंतर मी थोडंसं बाजरीचं पीठ चाळून घेतलं. त्याच्यानंतर तुम्हाला पिठांचा कलर दिसत असेल, चेंज चेंज होत जातो. आणि सगळ्यात शेवटी मी काय केलं, थोडंसं आहे ना हे उरलं तर आपलं बेसन पीठ ते सगळं टाकून ना ते पण ना सगळं व्यवस्थित आहे ना हे करून घेतलं, चाळून वगैरे घेतलं. जेणेकरून त्याच्यात म्हणजे हे खराब नाही निघा म्हणून थोडी त्याच्यात जिरे टाकली वरनं आणि हळद टाकली. तुम्ही हळद लाल मसाले पण टाकू शकता. आणि मिरची खूप टाकली होती त्यामुळे. त्याच्यानंतर मी थोडंसं त्याच्यामध्ये हिंग ॲड केलं, कारण हिंगाने टेस्ट येते. भरपूर अशी थालीपीठं करायची होती, त्यामुळे त्याच्यामध्ये 2 चॉप केलेलं मी. त्यानंतर कांदा पण टाकला, कारण कांद्याशिवाय थालीपीठाला चवच नसते. तर मी कांदा भरपूर असा कांदा मी त्याच्यामध्ये टाकला. आणि कांदा टाकून झाल्यानंतर मी काय केलं, जी मिरचीची पेस्ट बनवली होती ना आपण, त्याच्यानंतर मी मग ना कोथिंबीर नव्हती म्हणून धने ॲड करून घेतलेले होते. ते सगळे ना मी बारीक करून घेतलेले होते, त्यामुळं ती सगळी पेस्ट मी त्याच्यामध्ये ॲड करून घेतली. आणि काहीच असं तिखट, जेवढी तुम्हाला तिखट पाहिजे तेवढी तुम्ही ते तिखट बनवू शकता. तर मला जेवढी पाहिजे तेवढी मी करून घेतली. आणि सगळं असं ना पहिल्यांदा मिक्स करून घेतलं, कारण की एक जीव व्हावं म्हणून. कारण मीठ वगैरे सगळं टाकलेलं होतं, त्यामुळे दोन्ही मिरचीत पण टाकलेलं होतं आणि पण टाकलेलं, सगळं मिक्स करून घेतलं वगैरे. आणि त्याच्यानंतर मग थोडं थोडं त्याच्यामध्ये ना पाणी ॲड केलं. पण पाणी ॲड करायला मी जेव्हा आपलं मिक्सरचं भांडं होतं त्यानेच घेत होते, कारण की त्याला मिरची पण होती आणि ती पण सगळी येईल म्हणून मी ना त्यानेच आहे ना घेत होते. आणि मस्त प्रकारे असे ना तुम्ही जेवढं मळू शकता तेवढं मळू शकतात. म्हणजे कसं एकजीव झाले पाहिजे. आणि त्याच्यात तुम्ही दही पण ॲड करू शकता, किंवा तुम्हाला पाहिजे तर अशा पालेभाज्या तुम्ही त्याच्यात ॲड करून त्याची थालीपीठं बनवू शकता. पण आपल्याकडं होते, पण ते नाही टाकली मी, कारण की तुम्ही वाटलंच तर आळूची पानं असते त्याची पण तुम्ही थालीपीठं बनवू शकता. ॲज यू विश, ज्याच्या आवडते त्याची तुम्ही बनवू शकता थालीपीठं. आणि राहिलेलं परातीला राहिलेलं सगळं असं खरडून वगैरे मी त्याचं सगळं बॅटर नाही का एकजीव करून घेतलेलं. आणि इकडे तिकडे लागलेलं सगळं असं मिक्स करून सगळं असं मी ना हे करून घेतलं. त्याचा गोळा बनवून ठेवला. तुम्ही लगेच पण ते बनवू शकता, नंतर मग तुम्ही 10-15 मिनटं त्याला रेस्ट पण देऊ शकता. तर जेवढं तुम्हाला जास्त मळता ना तेवढं चांगलं मळा तुम्ही, कारण की जेवढं चांगलं मळा तेवढं चांगलं. त्यानंतर ते बाजूला ठेवलं मी. बाजूला ठेवल्यानंतर मग जरा वेळाने मी त्याला थापा घेतलं, खाली एक पेपर रुमाल घेतला, रुमालावरती थोडंसं टाकलं आणि त्याच्यानंतर मी थापून घेतलं. त्या हाताला तिथं तुम्ही तेल लावू शकता किंवा पाणी लावू शकता. मी पाणी लावलं होतं. तेल लावलं तर अजून बेटर असेल, तर पण मी पाणी लावलेलं आणि सगळं प्रोसेस नाही का वाकडे तिकडे थापून घेतलं, कारण की गोल ते थापताच येत नव्हते मला. तर सगळे असे थापून वगैरे घेतलेले मस्तपैकी. आणि तुम्हाला जेवढं पातळ बनवते ना तेवढं तुम्ही पातळ बनवू शकता. तेवढं जेवढं जाड पाहिजे असेल त्यानंतर मी तव्यामध्ये टाकलं, त्याच्यावरनं झाकण ठेवलं. नाही अशा प्रकारे आपलं थालीपीठ होतं पहिल्यांदाच. त्याला सगळे ना इकडून तिकडून भाजून घेतलं, व्यवस्थित भाजून घ्यायचं. आणि मग त्याला ना होल वगैरे पाडायचे, कारण की जेणेकरून ते शिजावं म्हणून. तर मग मी ते एक थालीपीठ काढलं. त्यानंतर तव्याला थोडंसं तेल लावून त्यानंतर ते थापलेलं थालीपीठ होतं ना मी रुमाला असं त्याच्यामध्ये टाकलं. गोल काही जमलं नाही, पण ठीक आहे, जमलं होतं. पण टेस्टला पण छान झालं. त्याच्याबरोबर दही वगैरे सोबत तुम्ही खाऊ शकता किंवा चटणी पण बनवू शकता.
तर मी सगळ्या प्रकारचे 10-15 थालीपीठं मी बनवली होती. तर मग त्याला आहे ना मध्ये ना होल पाडून घ्यायचं. तवा गरम असल्यामुळे हात भाजत होता. त्याला पटापट असे होल पाडून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये तेल आणि थोडंसं पाणी शिताडायचं, जेणेकरून ते वाफेवरती न शिजून जाईल. तर त्याच्यानंतर झाकण ठेवून मी मस्त त्याच्यावरती पाणी शितळलं आणि तोपर्यंत दुसरं थापून घेतलं. आणि ह्यानंतर मग मी एका साईडचं आहे ना हे करून घेतलं, उलटं करून घेतलं आणि अशा प्रकारे आपली थालीपीठं तयार झाली होती या जेवायला. तर त्या प्रकारे मी शेंगदाण्याची चटणी बनवली होती, कांदा होता, परत लाल मिरची होती आणि थालीपीठ होतं. एकच नंबर असं जेवण झालेलं होतं. तुम्ही पण नक्की ट्राय करा खमखमीत अशी थालीपीठं. पौष्टिक असतात शरीराला.